परमेश्वर म्हणजे काय आहे, म्हणजे काय हे मला काहीच कळालं नाही अजून. ईश्वर पांडुरंग परमेश्वर देव देवता म्हणजे का आहे. मी फिरलो, निंदा नाही. पुऱ्या भारताला मंदिरामध्ये पुऱ्या भारताला येडा घातला. पण मला देव परमेश्वर पांडुरंग जे आपण शब्द वापरत आहोत हे आहे काय. इथे काही देवाचे देवकर असतील, कोणी देवीचे देवाचे मारुतीचे शंकराचे, कोणी गुरुचे तुकडीचे शिष्य असतील. ईश्वर म्हणजे काय आणि तो कुठं आहे, कसा आहे, त्याला कसं शोधायचं आणि त्याचं स्वरूप काय आहे. मला तर सत्य सांगतो, इतक्या फिरण्यामध्ये हिमालयाला गेलो, आकाशानं गेलो, कुठे मला असा माझ्या सरकार परमेश्वर दिसला. हेच परमेश्वर प्रत्येक ग्रंथामध्ये हा मानवानाच कार्य केलं. प्रत्येक माणसानं ग्रंथ लिहिले, प्रत्येक माणसानं ज्याच्या त्याच्या अनुभवानुसार परमेश्वर पांडुरंग देव नावं दिले, पण वस्तू कुठेही दिसली नाही. हा ग्रंथ जे आहे हे 4-5 लाख वर्षापासून पुष्टी हे झालेलं आहे. यामध्ये देखील आहे उल्लेख फक्त आत्मा माणूस सर्व प्रपंच सुख आणि दुःख. पण देवानं जे काही ग्रंथ आम्ही देवदेव म्हणजे आपण करायला लागलो, हे कुणा पाहिला, कसं आहे आणि ते त्याचं स्वरूप काय आहे. जर आपणाला याची माहिती नाही आता तरी आत्माच ईश्वर आहे, त्या पलकडी देवच दुसरा नाही. हा पार्वतीने सांगितलं आहे यामध्ये पुस्तकामध्ये, या ज्ञानेश्वरीमध्ये. पार्वतीला पुसलं, पार्वतीनं शंकराला पुसलं, सर्व लोक तुमचं ध्यान करते आणि तुम्ही कुणाचं करता. पार्वती म्हणजे मी सदाशिवाचं करतो. आणि सदाशिव कोण आहे म्हणजे आगम निगम पुस्तक आहे. हे शंकराच्या आधीच आगम निगम ग्रंथ आहे. त्यानं त्यामध्ये गोष्ट सांगली त्या पार्वतीला की पार्वती मी सदाशिव नाही, आगम निगम ग्रंथ आहे. त्याच्यामध्ये सदाशिवमध्ये सदा राहणारा आत्मा पार्वती, त्याला मरण नाही, ते होय सदाशिव म्हणजे आत्मा. मग ते कसं करायचं. काय नाही, मनानच मनानं कर आणि मननासारखा मंत्र नाही आणि जीवाच्या पलकड देव नाही पार्वती. शंकराला मानतो ना आपण. हा शंकर पार्वतीचा संवाद आहे. आम्ही कशाला नावं दिले आणि कोणाला बोलला हे साधू संतांची वचन आहे. आपण आता देव देवता म्हणायला लागलो, मला कुठेही दिसला नाही. हा पहिले विधिकर ग्रंथ माणसानंच लिहिले आणि माणसाचं ज्ञान आहे. आता आपले जे झगडे चालले देवाबद्दल, याचं कार्य काय सांगा मला. महिन्याला लिहून द्या की आमच्या फलाना देव म्हणतो परमेश्वर पांडुरंग. हे सगळे माणसं होते, त्यानं देखील आत्मालाच पांडुरंग परमेश्वर निर्गुण निराकार अविनाशी अखंड अमर देवी देवता लक्ष्मी पार्वती सावित्री अधिमाया शक्ती. हे आपल्या भारताची संस्कृती आहे. हे मी तयार केलं नाही आणि खोटं नाही. फिरून पाहिलो, स्वतः देव पाव्याशी गेलो, माझा मीच देव झालो. तुम्ही देखील मला काहीतरी उंच पदवीवर मला बसवले. आता याच्यात संशय नाही, समजलं थोडं, पण अनेक आपणाला समजून घ्या. हे सरे येडं लागलंय जगाला ना देव म्हणते भलत्याला गाडगे बाबा. देवा धर्मामुळे झाले घरादाराचे वाटोळे गाडगे बाबा. महाराष्ट्राच्या आमच्या तुकडीच्यानं देखील हा शब्द वापरलाय. तो कोणी असते तुकडीचे शिष्य. देव धर्म पंथ यानेच नाशिले राष्ट्र. माणसात माणूस ठेवणं नाही. शब्द देव है, फक्त शब्द है, वस्तू नाही. सगळं करते ईश्वर. न सांगिता सर्वे काम. हा तुकाराम बाबाचा परमान म्हणजे परमेश्वर असा आहे नाही म्हणून नाही, पण न सांगिता करे सर्व काम. म्हणजे ते कोण असं आता तुकाराम बाबाला मानतो ना आपण. संतांच्या शब्दाला मानावं लागेल. न सांगिता करे काम. तो कोणाचं काम केलं, कोणाचे बैल वळले का देवानं. माझं तर काम कुठंच केलं नाही. करणारा देव तो वेगळाच आहे. तो चालता बोलता फिरता करता तोच आत्माच्या पलकड नाही. न सांगिता करे काम. हे बा डोळे पाहिले
आत्मा आहे म्हणून काय, याचा भावार्थ डोळे पाहायले, कान ऐकायले, श्वास घ्यायला, तो बोलायला लागला, संडास आली शिकवा लागला, जाय तिकडं, लघवी आली जाय तिकडं, हे तुकारामाचा महामंत्र आहे. न सांगिता करे काम. आता यामध्ये वाडकं निघालं होतं की मी काय सांगतोय, ईश्वरा तू सर्वाचा मोठा असून सनी माझ्या गरिबाच्या शरीरामध्ये येऊन तुम्हाला माझ्यावर कृपा केलीस, अशा नीच प्राण्यावर माझी आत्मा जेवढी प्रार्थना आहे सगळ्या संतांनं आत्मावरच केलं. पण आत्मा ईश्वर आहे हे कोणी आजवर सांगलं नाही. निर्गुण निराकार अविनाशी अखंड अमर असे म्हणले. अमर म्हणजे काय, अमर मरण नाही. तो कसं मरण नाही, स्वतःने विचार केला यातला. आजापासून पण आजापासून आजा झाला, आजापासून पिताजी झाला, पिताजीपासून आपण झालो, आणि आपल्यापासून हे चालला पुढे. अमर मरण नाही, या शरीराला मरण आहे. हे पुराणा कपडा झाला, आजा पंजाने कपडे फेकत दिले, पण त्याचे नातू पुतू आपली जसे चालत आले म्हणून याला अमर म्हणले. पाप पुणे करुणे जन्म आला प्राणी, न देवने हानी केली. आम्ही काहीतरी करत बसलो, या ठिकाणी नक्की हरी झाला. मला देखील वाटायला लागले, अरे एवढं सांगायला की आत्मा देव तुम्ही देव. हा हे ब्रह्मा विष्णू मंदिरं बांधले, आपण शंकराची मूर्ती केली, शंकराच्या मंदिरात पूजा करायलो. विष्णूची मूर्ती केली विष्णूमध्ये, पण तिन्ही गुण तिथं मंदिरात नसून या तुमच्या देहामध्ये तिन्ही गुण देव होतं. तिन्ही देव होतं आपले. ब्रह्मा हे रजगुण, लेकरं बाळ व्हायले उत्पत्ती करणारा ब्रह्मदेवमध्ये या रजगुणाला म्हणले, म्हणजे मायाला. लेकरं बाळा उत्पन्न व्हायले त्याचं नाव ठेवलंय ब्रह्मदेव. आणि विष्णू रक्षण करायला म्हणजे आत्मा. आणि शंकर स्वाहार करते आणि सांभाळ करते. मग या तीन गुण रज तम सत्व याला सारू संत ब्रह्म विष्णू म्हणले. आणि आम्ही कुठं ठेवले आणि कुठं हिंडायला गेलो, इथं चक्कर झाले. का म्हणे कैसे अंधळे हे जण गेले सूर्ण खऱ्या देवा. हे मला दुःख आहे. आणि अनेक लोकांना दुःख पहिले जाणले म्हणजे अज्ञानपणामुळं. आपण पाहे आपण अशी पाहिलं का बाहेर, तुकाराम बाबांना सांगलं का तिथं जा, आपण पाहावे आपणाशी, आपला तो देव एक करून घ्यावा, त्याने विना जीवा सुख नव्हे. आता हे ध्यान लागायला मी ध्यान करा म्हणालो. ज्याचा देव त्याला प्रसन्न व्हायला म्हणजे जीव. जीवशिवाशी घालून गाठी परमात्मा पाहा दृष्टी. यात हरिपाठामध्ये कोणी वाचून पहा. त्या हरिपाठामध्ये आहे जीव नाभीशी आहे, शिव येत आहे. ह्याला कैलास म्हणतात. याला या कैलासामध्ये शंकर आहे. अर्धांगी पार्वती, अर्धांगी शंकर. हे हा शंकराचा उजवा भाग शंकराचा आहे आणि डावा भाग पार्वतीचा आहे. मूळ लग्नामध्ये या मावल्याला बाजूला या बाजूला बसवतात. या बाजूला हा शंकर पार्वती ब्रह्मा विष्णू पाचही तत्व आपल्यामध्ये आहेत. आणि संतांना आजवर कोणी सांगणारा भेटला नाही. आता हे काऊन झाकून ठेवले देवाला माहीत, पण जीवाचा पलकड ईश्वर नाही हे सत्य आहे. आणि आपण काय झालं, माझा विचार आहे, ह्या मूर्ती केल्या त्या काळाला फोटो नव्हते, कॅमेरे नव्हते, शंकराच्या जमान्यापासून. मग आता काय करावं, त्याचं नाव कसं ठेवावं म्हणून माझं मत आहे. त्याला काहीतरी कुकू लावलं म्हणा का काही पूजा केली आणि शंकर म्हणून सगळी मूर्तीच्या पूजा केल्या दगडाच्या, हे सत्य आहे. पण आम्हाला काय सवय झाली आज की त्या दगडामध्ये ईश्वर आहे आणि या माणसामध्ये देव नाही. या ठिकाणी आपली ओळख बुडाली. आपण पाहावे आपणाशी तुकाराम महाराज मला आपण तिकडं देव ठरवला आणि स्वतः देव असून आपणच उभा केला, आपणच चंदूर लावलं, आपणच दिवा लावला आणि आपणच पाया पडायला लावलं. मग त्यापैकी आता आजवर मग पहा, मी माणूस आहो का मला इज्जत द्यायला लागली, मला काऊन वरी बसवायला लागले म्हणून हे मला कळालं. आता माझा देव आहे तर तुमचा देव आहे हे सत्य आहे. माझ्या पायात देव आहे तर तुमच्या पायात देव आहे. कमी समजू नका. आता ध्यानाला बसून पहा. शंकरांना पार्वतीने सगळ्यांना ध्यान केलं, ध्यानच केलं. मारुती मुद्रा आहे. आता मारुती कधी कधी डोळे लावून बसल्या. पण मलाही काय वाटत होतं आजवर मेल्यावर फोटो काढले असतील. मेल्यावर डोळे लावते माणूस असं
तर तसं वाटत होतं, पण आज त्यानं समाध्या लावल्या आणि ते आज आपलं भाग्य आता समजा की आपल्याला जे भेटलं आहे. भारताची संस्कृती आपली सर्वाचा हक्क आहे, जात नाही. आत्माला जात आहे का? काय देणं घेणं आपणाला? त्यानं सर्वांशी सबका मालिक साईबाबा म्हणला, उघडं करून सांगलं नाही त्यानं बी सबका मालिक. आम्हाला काय वाटलं हे मदिरातलं असेल, नाही तर वरी असेल, नाही तर तुळशीच्या झाडात असेल, नाही तर बेलाच्या झाडाखाली असेल. हाय म्हणले, हे पटलं. पण नेमकं तुम्हाला सांगायला लागलो, परमेश्वर म्हणजे पांडुरंग परमेश्वर अनेक छे. यानंच घडवलं, यानं सगळं काय जे काय आहे याचा पलकर या माणसानंच ईश्वराला ओळखलं आणि ईश्वर नाव दिलं. हा माणूस कधीचा आहे, देव आधीचा आहे का माणूस आधीचा आहे, हे तुम्ही याचा फैसला करून घ्या. पण देवाईचं यहाँ है तो कहाँ भी है और यहाँ नहीं तो कहाँ भी नहीं. म्हणजे याचा मतलब काय, ह्या जिवंत प्राण्याला ओळखणार नाही त्याला कुठे देव भेटणार नाही हे नक्की. मानव सेवा हेच माधव सेवा. त्या अज्ञानामध्ये एक काहीतरी कारण झालं, काही लोकांना आपण लेखणे नव्हते, शिक्षण नव्हते, मध्ये गडबडी झाल्या, अनेक धर्माच्या गलाम्या झाल्या. शंकराला दक्ष राजानं शंकराचा नायनाट करून टाकला, काही बौद्ध धर्मामध्ये काही सत्यानाश करून टाकला. अशा अनेक काही राजे हिंदू मुसलमानाचे झगडे झाले, त्याच्यामध्ये आपल्या धर्माला काही गलाम्या होऊन गेल्या. आता हे गोंड आहे, त्या गोंडाचा इथून कर्नाटकपासून आंध्रातून ते दिल्लीपर्यंत किल्ले आहेत. त्याचा इतिहास नाही, राजाचा इतिहास नाही, देव तर नाही जन्मलच नाही का इतिहासामध्ये. विचार करा तुम्ही. आणि महाराष्ट्र किती संत जन्मले, इथे जन्मले नसतील, पण ह्या राजानं काय केले, ह्या राजाचे ग्रंथ होते, साधू संतांचे इतिहास होते, जाळून भस्म करून टाकून दिले आणि आम्हाला आंधळ करून ठेवले. तुका म्हणे कैसे आंधळे हे जण गेले ईश्वरनं खऱ्या देवा. आता तुम्ही आता तरी सावध व्हा, आता तरी पुढे हाच उपदेश नका करू ना साऊक्षाचा. हे निंदा नाही, चुगली नाही, पण मला कळून आलं जे जे आले अंगा ते लोक सांगा. आपण तर नाही दुधाचा राहावे, आपण तर लेते नवल नव्हे, हे मला काम करायचं आहे. तुम्ही माना ना माना, पण समजलं आता तुम्हाला. खरंच आपले आधी पण जे गेले वाया गेले, पण आता जाऊ नका. गेले ते गेले, जाऊ द्या. मागं काय झालं ते पाहू नका. तर जुने ग्रंथ देतो चांगली पातन दिली. आता इथं काय मी ऐकल्या गोष्टी आणि खरं आहे, शंका करणं जरुरी आहे. फुलाजी बाबाला काही प्रसन्न झाला सगळ्या बायाला कसं होते, एखाद्याला होईल देव प्रसन्न, फुलाजी बाबाला झाला असेल इतक्याला कसं होते. काहीतरी गंमत आहे ना, ही शंका आहे. पण पातंजली योग्य दर्शन आहे, वाचून पाहायचं. अध्यायाचं तुम्ही वाचून पाहतात त्या गोष्ट याच्याबद्दल शक्तीबद्दल. एक जर दिवा पेटका असला तर लाखो दिवे पेटवता येते म्हणून पातंजलीमध्ये लिहू नये. म्हणजे याचा अर्थ काय, महात्मा तसा दिव्यासारखा जर असेल, त्याच्या दर्शनानं त्याच्या शब्दानं त्याचं वर्णन केलं, स्वप्नाच्या रूपानं साक्षात्कार दवाखान्यामध्ये आपले कार्य होतात. हे सत्य. पातंजली वाचून पहा तुम्ही. एका दिव्यानं लाखो दिवे पेटवतात. तुकाराम बाबा आपणासारखे करीतात का नाही काढायचा लागे, तुझं पाहता विठ्ठला दे भानार पला. आता आपल्या इथं आहे. तुकाराम बाबा आजवर म्हणला तुझा पाहता विठ्ठला देह भानार पला. आता आपल्यापाशी किती माणसं लढायला द्यायचं. इथं कोठा विठ्ठलाचा पंढरीचा विठ्ठल, पण काय हा पंढरी आत्मा हा विठ्ठल. हे सत्य. हेच पंढरी, हेच विठ्ठल, हे भीमा, हे चंद्रभागा, तुझ्या चरणाशी गंगा. इस बंगाली को नव दरवाजे जिसमें खिड़की खोल उसमें लहर भरे हणी मोल. हे पृथ्वी आहे. श्री श्री म्हणतात. हे प्रत्येक अक्षर टाक श्री श्री. कोणत्या लिहाला श्री श्री, याचा मतलब काय होते. श्री 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 3 अक्षर गुमनाम होतं, निराकार आहे ते. म्हणून त्याला जो महात्मा दत्ता लागी जाईल निराकारामध्ये, तेव्हा या श्री श्रीचा अर्थ होते, नाही तर होतच नाही. श्री श्री मी पुष्कळ लोकांना प्रश्न हे काय आहे, कोणी आजवर सांगलं नाही, पण आता कळालं. श्री श्री 3 गुण, जन्म समार आणि मृत्यू. श्री 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 म्हणजे शून्य शून्य शून्य.
पहा श्री श्रीचा अर्थ काय होते? शून्य 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 निराकार. तर जन्म, संहार आणि मृत्यू 3 गुण. श्री 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 याचा पत्ता आहे का? आम्ही जन्मलो कसे, मोठे झालो कसे आणि जायचं कुठं? म्हणजे असं आहे, परमेश्वराला नुसतं जाणून घ्यायचं आहे, शक्तिरूपी जाणून घ्यायचं आहे. पण हे सरा करता आत्मा आहे. जन्माचे मुळे पहावे शोधून दुःखाचे कारण जन्म घेणं तुकाराम बाबा म्हणला. हे श्री श्री म्हणजे निराकार परमेश्वर आहे. आत्मा निराकार आहे म्हणले श्री श्रीचा अर्थ होते. हे 3 गुण. आणि हा पृथ्वी, ही पोकळी आणि आकाश, श्री 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 हे बी शून्य. आणि उन्हाळा, बरसात आणि हिवाळा, श्री 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 म्हणजे शून्य शून्य असे 9 तत्व होतात. 9 तत्व हे यामध्ये आता 9 ग्रह. हा हे मोठा भूगोल आहे, हे छोटा आहे माणसाचा भूगोल. यामध्ये या सृष्टीमध्ये जेवढं आहे तेवढं तुमच्यामध्ये आहे. कण कण में भरा है भगवान, रग रग में भरा है भगवान. जगह खाली नहीं, जगह खाली तो इंसान खाली है. सर्वामध्ये देव आहे. माझ्या एकल्या देव, तुमच्यात देवच नाही असा म्हणून तुम्हाला बाजूला जायची गरज पडायला लागली. देव पाहायची गेलो, माझा मीच देव झालो. लक्षात ठेवा, तेवढी भूल झाली आपणाला. एका फुलाजीत आहे, एका रामामध्ये आहे, एक ज्योतिबा फुल्याचाच देव आहे आणि बाकी तुम्ही दगडाचा पलकड आहे. म्हणजे आम्हाला एवढी किंमत झाली आमची, किती आम्ही नालायक गोष्टी झाल्या आहेत आणि आम्ही मानून घेतलो. आता मानू नका. हा मानव स्वयं सिद्ध आहे. सूर्यासारखा तुम्ही, स्त्री पुरुष आणि इथूनच देव झाले तयार. ऋषीमुनी कुठून जन्मले? मी कुठून जन्मलो? तुमच्या पुढी माय बापापासून जन्मलो. मग तुम्ही कुठे कमी पडले, काहून पडले, तुमचं तुम्ही आता ओळखा. उघड्या बोलायला लागलो. अनेक ऋषीमुनी माणसाच्याच पोटी जन्मले आणि माणसाला माणसंच कामं करायला लागले. आज सरकार आहे, हा रोडा दिला, पाणी दिले, हिरे दिले. कोण्या देवानं पाणी द्यायला लागला? तुम्हाला घरं कोणता द्यायला? आज म्हाताऱ्या माणसाला समजा अन्नदान करायला सरकार. देव कोणाच्या लेकराला कोणा पोषलं त्यानं? हा मानवाला सोपलेला आहे. हे मानवालाच करावं लागेल. देव माणसानंच नाव ठेवलं आणि माणसानंच बिघडवते देश, गाव, घर. माणसानं बिघडते, देव कधी बिघडवणार नाही. माझा विश्वास झाला. आपल्या चुकीमुळे आपलं दुःख भोगायला लागलो. काय भजन लिहिले? अजाने संसारा जावे पंढरपुरा, दिनाचा सोयरा पांडुरंग. गाड्याचे गाड्या. आणि तुकाराम बाबा, पंढरीची वारी आहे माझे घरी, अनेक नगर तीर्थवरता. आज हे पंढरपूर झाला. आज हे सांगा, खोटं आहे का हे? तुकाराम बाबा म्हणला पंढरीची वारी आहे माझे घरी, अनेक नगरी तीर्थवरतं. हे पहा, आपल्या गावामध्ये पंढरपूर व्हायला लागलं, जागजागी पंढरपूर झालं. आणि तरी अनेक गाड्या भरून जातातच. या गावातले वारकरी, त्या गावातले वारकरी. सर पैसे आता जास्त झाले, देश दुनिया पाहायला, पण भगवान आम्ही पाहायला चाललो जाऊ नका. तीर्थावर तर करणं जरुरी आहे. माणसाला भरून जाते, शांती निर्माण होते. काही पहाडं, जंगलं, नद्या, संसाराचं भान विसरून जाते आणि शांती निर्माण होते. आणि ईश्वर म्हणजे काय? दया, क्षमा, शांती, आनंद, पाठवार्थ. देव पाहायची गेलो, माझा मीच देव झालो. मग आता हे समजा फुलाजी बाबा सांगा, आजवर कोण सांगलं नाही. खरंच आम्ही कुठंतरी काहीतरी आम्ही चुकलो म्हणून माना आणि ध्यानाला बसून पहा आणि असे ग्रंथ वाचा. आणि समजत नसेल तर मला येऊन पुसा. काय मला माहिती आहे तेवढं तुम्हाला सांगतो मी. विश्वास बसला. जे जे आले अंगात ते लोक सांगा. आपण तरुणी दुधाचा राहावे, आपण तर त्याचे नवल नव्हे. मला काय गरज आहे इतका फिरायची? काय गरज या वयामध्ये फिरायला? पण नाही. जाते निघावाचे घर, त्याचा करावे संसार. हे लक्षात ठेवा. मी तुमचं घर निघलो, आता जेवू घाला, उपाशी ठेवा, पण घर निघलो हे सत्य. जाते निघावाचे घर, त्याचा करावे संसार.
हे मला परमेश्वरा तुम्ही घर निघलो, मी आता कधी सुद्धा सोडणार नाही. हा देश सोडून तुझ्या लावून दिल्याचं काढून दिलं, सरळ चालला जाणार. पण मी तर तुमचं ऐकून इथं राहणारच नाही सत्य. आणि माणसाचं माना नाही तर न माना, पण माझा धर्म आहे. प्रत्येक माणसानं देश सांभाळा धर्म पाळा तुकड्यानं काय सांगलं. धर्म म्हणजे काय? मानव धर्म. या मानवाला पाप आणि पुण्य, हित आणि घात या माणसाला कळते, बाकी पशुपक्षाला कळत नाही. याला म्हणतात मानव धर्म. जसे माझे पुत्राशी तसे दास आणि दासी. हे असे काही झालं ते झालं. आता तुम्हाला समजलं. तुकाराम बाबा म्हणलेलं आहे, जेथे मी जातो तेथे तू माझ्या संगती हात धरून चालवशी. हे पहा आता मला चालाय ना, तुम्ही धरून यायला लागले, जेवाय बसवा लागले. हा माझा हेच देव आहे. मला गाडी दिली तुम्ही, तिथं त्या पंढरपुरासारखं तुमच्या मोठ्या बिल्डिंगी टाकून दिल्या. कोण्या देवासाठी टाकल्या तुम्ही? माझ्यासाठी, माझ्या लेकरासाठी. आता सांगा, हे जे थोर भक्ते आवडते देवा, करिताना सेवा कुटुंबाची. पण या भावनेनं करा की माझा गाव सुखी हो, माझा देश सुखी हो. आणि असं तुम्ही लोकांच्या मागे लागा, तुमचा पूर्वच्या एवढ्याचा आशीर्वाद वाया जाईल का? हे माझी संपत्ती आहे. तुमची बँकात असेल, माझ्या शिवगडी आहे, कोणीच नेत नाही याला. आणि नेलं तर पुन्हा वापस आणायची गरजच नाही. हा माझा बँक आहे, याला कोणीच जोडणार नाही. हे संताचं बँक आहे. हे ती थोर भक्ते आवडते देवा, करिताना सेवा कुटुंबाचे. म्हणजे या भावनेनं गावात राहा. सरपंच म्हणा, माझा गाव आहे, माझा देश आहे, मी देशाचा समान माझा आहे. भावकी गणगोट सोडून द्या. आणि जेवढे आमदार असेल हे अशी बाबा की माझा एवढा माझं घर आहे, हा माझं कुटुंब आहे. या भावना जर कोणी आमदार खासदार काम करेल त्याला कोणी पाळणार नाही. लक्षात ठेवा. हे स्वतःचा अनुभव आहे, तुमच्या जवळचा आहे. आता हे मी सांगून तुम्ही तर पाहून गावं सुधाराव. देवाईचं प्रत्येक वागण्याचं सरपंचानं कारभारानं कोणी बी तुम्ही पाहून सुद्धा की एकट्या बाबाला भारताला सुधारायला लागला, एवढी एकी करायला लागला ना. आम्ही सरपंच असून 5 वर्षामध्ये आपटून घ्यायला लागलो. हा 50 वर्ष झालं. असं मैदान आहे जिथं सत्य आहे, तिथं कोणी पाडणार नाही. लक्षात ठेवा, कोणी याला पाडणार नाही. असे सरपंच जन्मा. हे नुसतं माझ्या पाया पडू नका. गाव सुधरा, आपला संसार सुधरा, देश सुधरा. पाया पडत बसू नका. संतांचे वाक्य ग्रंथ घ्या आणि आपला गाव स्वच्छ करा. आणि गाव स्वच्छ झाला की आपला देश स्वच्छ होते. माझा विश्वास आहे. आज एका दिवसानं तुमच्या आदलाबाद दिल्याच्या माणसानं आज मला जात नाही. आणि सरपंच होते गावामध्ये. त्याचं कारण काय आहे? साडभाऊ साडवीन, नाही तर आपलं आपलं तुमच्या बजेट आले की इकडे इकडे लिहायचं. आणि बाकीचे गावाले पाहतात असे. याची बजेट कोण करत चालली? आपल्या सोयऱ्याकड, आपल्या समाजाकड हे तुम्ही पाहता. आणि एखादा मग माझ्यासारखा राहते फुटक्या तोंडाचा. या फुलादीनच पाळलं मला हो भोसडीचानं, नाही तर मला सगळं गाव होतं. म्हणजे आता असं झालं आहे, खरं सांगतात तुकाराम म्हणते ना, खरं सांगलं गावातून निघून जाणं. हे देशामध्ये पण तुम्ही सत्पुऱ्यातून माणसाचं तुम्ही वचलं पालन करा. नक्की आपण सुधरतो. देवाच्या मागं लागू नका, याच्या मागं लागा. आता सांगा, मी तुम्हाला माहीत आहे कोण्या देवाचं नाव घेत नाही, कधी कोण्या देवाचं नाव घेत नाही. मग तुम्ही माझ्या मागं का? मी विठ्ठलाला मानत नाही म्हणता, शंकराला मानत नाही. त्या शरीराला मानू नका, त्याच्या कार्याला माना. त्याच्या कार्याखाली झुका. जातपात पाहू नका. तुम्ही ज्ञान घ्यायला, तुम्ही शिक्षण घेता, अमेरिकेला जाऊन शिकायला लागले, ज्ञानाला जात नाही. तुम्ही ज्ञान घ्या आणि सत्य असेल तिथं झुका. हे आहे धर्म. कधीच आपणाला कमी पडणार नाही. हे इतकंच तुम्ही ऐकायला लागले आता. पण ऐकून आपल्या घरापासून, लेकरा बाळापासून शिकवा. मामा, काका, दादा, पाटील, सरपंच, साहेब हा शब्द लेकरापासून शिकवा. आपण सर्वांचे लाडकं होतो. जो आवडतो सर्वाला तोच आवडतो देवाला. म्हणजे मी तुम्हाला देव म्हणा लागलो, तुम्ही मला दूर फेकता का आता? आणि मी देव म्हणलं, आता मला ओढून काढता का? तू एक ताबे का घुटा हो का म्हणता तुम्ही? ही गंमत आहे. हे सत्य वचन आहे. हे खरी वागणूक माणसाची.
समान पहा, समबुद्धी समदृष्टी समभाषेन. आपलं तुपलं पाहू नका, असं करू नका. सरपंच कोणत्याही बजेट आल्याचं असं करू नका. आमदार असेल तर असं करू नका, इकडे घरं इकडं इकडे घरं इकडं. सद्भावनेने सेवा करा. राजाला सरपंचाला मोखा मिळाला, संताला काहीच नसते, पण इतका आशीर्वाद घेता येते. आता हा माणूस तुमच्या पुढे मामूली माणूस 3 माणसापासून, आता तुकाराम सांगलं 3 माणसापासून यानं गेला. आता याला कशाला आरसा पाहिजे आपल्या आदलाबाद जिल्ह्यावराला? मला काय गरज आहे सांगा तुम्ही? नुसतं पाहून आता की खरंच फुलाजी बाबा आम्ही गावामध्ये धड राहत नाही, भावा भाऊत आम्ही धड राहत नाही, जावा भावा सासू सुना आम्ही धड राहत नाही. आणि फुलाजी बाबा सगळ्या जगाला एक करायला लागला है. उघडा आहे. याला काळा फुला करावं लागते. आता याला काळा नारळ फोडा लागते. पाहून तुम्ही प्रत्येक माणसं सुधारायची कोशिश करा. काय देवाचा मानव सेवा हीच मानव सेवा. तुकडोजीला भेदलयाला जाऊ, जगाचा भेदलयाला जाऊ. हा संतांच्या शब्दाचं पालन करा. गडीबाई नुसते शब्द घ्या, आपला आपण मोठा गाव सुधारते. आणि जो गाव सुधार, आमच्या गावातला सरपंच चांगला आहे, त्याला कोणी पाडत नाही. मला 50 वर्ष झालं कोणी पाडलं नाही. वाढत चाललेले 5 माणसापासून. तसे तुम्ही कामं करा, माझ्या पाया पडू नका, पण आपला गाव सुधरा, घर सुधरा. भेद लयाला जाऊ, जगाचा भेद लयाला जाऊ, हे आपल्यापाशी आहे. माणसाला बिघडते, माणसाला सुधारता येते. देव काहीच नाही, जिथल्या तिथे देव म्हणजे परमेश्वर, त्याचं काम त्यानं केलं. हा 5 तत्व आहे. हे पृथ्वी आहे, आकाश आहे, अग्नी वायू जल 5 तत्व आहे. त्याचं काम त्यानं करायला, पण आपणाला हे समाजाचं सेवा करण्यासाठी या माणसाला वाटं लावलेलं आहे. बाकी 3 पदाने 4 खाणी आहे. एक झाडापासून जन्मला, अंडे जेवढं एक प्राणी देते तेवढा एक प्राणी आहे. अंड्यापासून बीजेपासून जे झाड ज्वारी जन्मली ती एक जात आणि एक निर्बीज आहे. म्हणजे गड्ड्याची वस्तू, त्याला बी नाही आणि जोडा नाही. अशा 4 खाणीपैकी हा मानव श्रेष्ठ आहे. याचा जबाबदारी आहे. हा ईश्वराचा माळी आहे. तुम्ही ईश्वराचे माळी आहात. पण आम्ही काय केलं? बालीचे बायन, बाल्याचा मायन बाप. बस आमचं इच्छामध्ये संपलंच. भक्ती संपली. गंगा यमुना सरस्वती ब्रह्म विष्णू आपल्या वाड्यामध्ये सुखाचा राहिलं झालं. गाव बुडाला काही गरज नाही, देश नाशला तरी गरज नाही. फक्त 4 बाल्याचे माय, बालीचा बापन, बाल्यान बालीन होंडन बांड, हे 6 जीव राहिले. आमच्या भारताची संस्कृती अशी होऊन बसली. माझं नाव घेऊ नका, तुम्ही आता कामाला लागा. ते लेकरं पोसा, लेकरं करावंच लागेल, पोसावंच लागेल, वा म्हणावंच लागेल. तरी पण आपल्या कुटुंबामध्ये राहतात. हे रक्त काय ते लोकाला दान करा. ही जागा दिली. आपण इतके बसलो, याला लेकरंवाला नसतील. विचार करा, स्वतःला लेकरंबाळं नसतात, मग जगासाठी का फिरतात? इतकंच घ्या. मग या माध्यमातून आम्ही होईल तेवढं काम करा, पण नुकसानी करू नका. त्याला तुम्ही मदत करू नका, पण मोडून पाडायची, त्याचे तंगडे मोडायची कोशिश करू नका. महापाप आहे. तुम्हाला अधिकार नाही ह्या माणसाला. याचं पालन करण्यासाठी आहे. हा माळी म्हणून वाटा लावल्या देवानं आपणाला. आपल्यावर जबाबदारी आहे. ढोराला शिक्षा नाही, कोणत्याच काम नाही, कोणत्या जनावराला शिक्षा नाही, माणसालाच का. झगडा झाला की पोलीस येतात की धरून येतात. हे अरे काय झालं? दान करा, धर्म करा, तुमचा पाप नाहीच होते. पोलीस काहून माफ करत नाही? भांडण झाले की रिपोर्ट गेला की संघ 2-4 येतात की बस हातकडी टाकले, कपडे फेटात घेऊन जातात. हे सरकार काहून मानत नाही? आमच्या देवाच्या धर्माच्या गोष्टी सरकार विरोध आहे म्हणायचा. आमच्या संतान काय ठरवलंय? दान धर्म करा, तुमचं पाप नाहीस होते. सरकार काहून मानत नाही या शब्दाला तुम्ही विचार करा. नाही अन्यायाला सहन करू जगी जगणे बरं नाही. तुकडोजी म्हणला, मी बाबा हो. बाबा म्हणाले, तुम्ही महाराज म्हणाले, काकाजी म्हणाले, सत्य. पण बाबा जरी असेल, अन्याय करत असलं बाबाजी, तुमचं हे खरं नाही. हे अन्याय हे तुमचा. शी हा धर्म. नारळ फोडायचा, बेलफुल करायचं आणि दान धर्म करा. तुम्ही ते काय व्हायचं होते, पण तुम्हाला पाप चुकणार नाही. हेच पुण्य करा, न्याय करा, जाता त्याला न्याय द्या. तुम्ही
सत्य पाहून न्याय द्या, पाहू नाही शहाण थोर, चुकी ठेवा समोर तुकडोजी म्हणला. पाटील असो सरपंच असो, सरपंच साहेब हे अन्याय तुमचा बरा नाही, हे आमदार साहेब तुमचं रीत अशी खरी नाही, तुम्ही आम्हाला काय वचन दिले, काय झाले, आमचा आम्हाला हक्क द्या, भिवू नका तुम्ही. रिया मोठी आहे, आमदार मोठा नाही, मंत्री मोठा नाही, प्रजा राज आहे मोठा, तुमच्या ताकद आहे. पण आम्ही जोपर्यंत तुम्ही रस्त्याला जाणार नाही, संतांच्या संग बसणार नाही, जोपर्यंत आमचे मानवरी उचलणार नाही, जोपर्यंत तुम्ही आमचा हक्क असा आहे, जोपर्यंत बोट करणार नाही, तोपर्यंत तुमचा गाव आणि घर तुमचा समाज सुधारणार नाही. माझं ख्याल आहे सत्यासाठी म्हणणं. तुम्ही प्रजाराजे मोठा आहे, तुमच्यात हुकमत आहे, तुम्ही सरपंच बनविता, बाबा देखील तुम्ही मला बनवलं, आणि मी जर बेकार वागतो तर मला खाली उतरवणं तुमचा धर्म आहे की बाबाजी बस करा, चालत आमच्या गावामध्ये येऊ नका, हे आहे धर्म. तुकाराम बाबा पाहू नाही शहाण थोर, चुकी ठेवावे समोर. तुकड्याचा परमान असा आहे आणि तुकाराम बाबाचा परमान आहे, पण त्याची जात पात पोष्ट काढू नका. फक्त चुकी गावामध्ये साचून ठेवणं, चोराला मदत करणं, लपून ठेवणं गुंड्याला, हे महापाप आहे. आणि गावाचा खराबा, देशाचा खराबा लपून ठेवल्यामुळं हे हानी होऊन जाते. गरिबाला न्याय द्या, रंड्यामुंड्या बाईला न्याय द्या, देवाला नारळ फोडू नका. एखादी आंधळी खुली असेल, एखादी मुलगी, एखादा आंधळा मुलगा आणा आणि या ठिकाणी लग्न करून टाका. हे आहे आशीर्वाद, हे आहे धर्म. जे का रंधले गांधले त्याची म्हणे डोळा फुले, सारू तोच बऱ्या खावा, देव तिथंच जाणावा. तुकाराम बाबा भक्तीचे मार्ग दाखवा लागलो, आणि मयानं होईल तेवढं तुम्ही करा. मी सांगायला लागलो, तुम्ही पाहता नुसतं मदत पाया पडत बसू नका, माझ्या वचनावर हे करून आपला गाव तरी सांभाळा. आपल्या घरामध्ये आता मी पाहतो काही केराबीच्या बाजारात एका दिवशी मोठा माणूस पैंड घडी आणि झोड्या हातामध्ये घेऊन रुडला सापडलाय, आणि उलटी झाली, कुत्रा आलं आणि तोंड चाटायला, कोण आहे बेस आलंय म्हणायला. केराबिलच्या बाजारात खाली टाकून दिला, बॅग मोठा संग हातामध्ये असा, घडी आणि भारीचा पैंड, आणि उलटी झाली, ते कुत्रा आलं चाटायला. हे कोण बेस आले. अरे हा माणूस असून लेकरा बाळाची सोय नाही, तुम्ही दुसऱ्याचं काय पाहता. तुम्ही तो त्याला दुसऱ्याचं सुखदुःख काय मानत त्यानं, त्याच्या पत्नीची, त्याच्या घराची, त्याच्या तोंडाची सोय नाही, तर तो जगाकर काय पाहिजे. ही आमच्या देशाची हाल होऊन बसली. जे का रंदिले गांदिले, हा माझं जे ज्ञान आहे लहान मोठे सर्वाला कामी पडणार आहे, निंदा कुणाची नाही. पण तुम्ही समोर या, ऐका, देश सांभाळा, धर्मही पाळा. तुमच्यामध्ये सर्वाची सत्ता आहे, मंत्र्याची सत्ता आहे, जनतेची सत्ता आहे. जे काही नियमानुसार आहे विश्वकामना मागू शकतो, आणि त्या लोकांना द्यावा लागेल. पण तुम्ही पुढे गेल्याशिवाय जमणार नाही. मागं राहू नका. अरे माळ्याचा समाज मी मागं विचारतो की कधीच मोठा माणूस मास्टर देखील जास्त नाहीच, म्हणजे आता कारण काय. एवढा माळी असून मास्टर नाही. गोंडाचे काही मास्टर राहतं, जास्त मोठे कोणतेच माणसं घरं पाहतं, मोठमोठे राजावाने घरं राहतं. आणि शिक्षण काहून नाही. कुठंतरी तुम्ही कमी आहे. जोपर्यंत तुम्ही शिक्षण देणार नाही आणि रोडावर जाणार नाही, तोपर्यंत तुमचे लेकरं असेच मागं राहणार आहे. लक्षात ठेवा. हे मी नमस्कार करतो. आता बोलत नाही जास्त आहे.